काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या हे आपण आता पाहूयात. आपण पाहत आहात विशेष खास. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना मान्यता दिली होती, पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिला होता. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी केंद्रात मंत्रिपदाची अट ठेवली होती. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. तसेच केंद्रात मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. या वक्तव्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण पाहूयात. त्या म्हणाले, आता काय करायचं? आता त्यांचा काही पुरावा नाही. गोपीनाथ मुंडे आता हयात नाहीत, त्यामुळे आता त्यांच्याविषयी आम्ही वक्तव्य करणं उचित नाही, कारण त्यावेळी राजकारणात आम्ही उपस्थित नव्हतो. याशिवाय त्यांचं आता औचित्य नाही. पृथ्वीराज चव्हाण काही म्हणाले असतील, माझी त्यावेळी उपस्थिती नसेल, मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय उपस्थित असले तरी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सगळ्यांसमोर बोलणं उचित नाही. त्या काळाबद्दल टिप्पणी मला करता येणार नाही, कारण त्यावेळी मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले आहेत. त्यांचा पूर्ण प्रवास भाजपात आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. राजकारणात आजच्या परिस्थितीत अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, पण मग ते कोणत्याही अर्थाने घेत असतील, मी नाही म्हणत नाही. पृथ्वीराज बाबांनी गोपीनाथ मुंडे यांचं काम अनादराने घेतलं आहे, आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयी परवा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टिप्पणी केली, ते देखील अनादर करत आहे. मीडिया काय करतो? कुठल्या तरी एका कार्यक्रमाचं स्टेटमेंट काढतो आणि पंकजा मुंडे नाराज आहेत असा प्रश्न विचारतो. पंकजा मुंडे काही नाराज नाही, मस्त आहे, खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने झटते. माझ्या वडिलांनी देखील आयुष्याचा शेवटचा श्वास समाजसेवेत घेतलेला आहे. त्यामुळे आधी राष्ट्र आहे, मग पक्ष आहे, अशी आमच्या पक्षाची शिकवण आहे. ज्या संघटनेला गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्यांची संघटनेला एवढं मोठं दिलं आहे. त्यानंतर मला असं वाटतं की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे. मी कुणालाही दोष देणार नाही. माझ्या बाबतीत विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलं ते तुमच्यामुळे केलं. तुम्ही पंकजा मुंडे निराश आहेत का असं विचारलं. तुम्ही मला विचारलं का? ते म्हणणारच नाही ना. त्यांना जे वाटलं ते म्हणाले. त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. त्यांनी काही अनादर केलेला नाही, त्यामुळे मी कोणालाच दोष देणार नाही. मी एवढंच सांगते, ज्या ठिकाणी मी आहे ना, आणि असेच खूप कमी परिवार आहेत जे त्या संघटनेला बांधलेले आहेत. त्या संघटनेने काही वादळे येवो, काही त्रास हो किंवा चांगलं हो, ते चांगलेच झाल्यावर माजत नाहीत आणि त्रास झाल्यावर त्यांची भावना बदलत नाहीत. त्या पद्धतीने आम्ही जगलेलो आहोत. सन्मान आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना दोष द्यायचा नाही. पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, त्यांच्या वक्तव्यावरून मला दोष द्यायचा नाही. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.